करणाऱ्या सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारचं करायचं काय? राजीनामा द्या मुख्यमंत्री, राजीनामा द्या। हे खोके सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। हे खोके सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। खोके सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय। छत्रपतीला राज्य विटंबना करणाऱ्या नालायक सरकारचं राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री, राजीनामा द्या, राजीनामा द्या। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या खोक्या सरकारचं करायचं या पुतळ्याचा उद्घाटन समारंभ पार पाडण्याचं काम या शिंदे सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांचं आशास्थान, श्रद्धास्थान असलेल्या या युगपुरुष छत्रपती शिवरायांचा पुतळा निकृष्ट कामाचा दर्जाचं काम झाले असल्या कारणानं तो शिवरायांचा पुतळा या ठिकाणी कोसळला आणि असंख्य शिवरायांच्यावरती प्रेम करणारे महाराष्ट्रातील, देशातील नव्हे तर सर्व विश्वातील सर्व छत्रपती शिवरायांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या। अशा पद्धतीचं बेजबाबदारपणाचं कार्य या महाराष्ट्र शासनाच्या हातून 8 महिन्यापूर्वी झालेला आहे आणि तो पुतळा त्याचा दर्जा निकृष्ट असल्या कारणानं काल तो पुतळा पडला आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत खुलासा देताना 45 किलोमीटरचा वाऱ्याचा वेग होता म्हणून छत्रपती शिवरायांचा पुतळा अरे पडला म्हणून सांगायला नालायकांनो लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला। तुम्ही त्या मुख्यमंत्री पदावर राहण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही। तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मग बोलावं। अपमान याआधी अशा घटनेनं कधी नाही झाला। महाराष्ट्राचं नाव एवढ्या खाली या शर्मेनं कधी नाही गेलं। इतका मोठा प्रकार या राजकर्त्यांच्या स्वभावामुळं, प्रवृत्तीमुळं केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते घाई गडबडीनं उद्घाटन करण्याच्या नादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल जमीनदोस्त झाला होता। ही शर्मेची गोष्ट आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकार आहे। मी तमाम शिवप्रेमी, देशातील शिवप्रेमी बांधवांच्याकडून या सरकारचा प्रथम मी निषेध करतो आणि त्यांनी त्वरित या घटनेतील जबाबदार असलेले सर्व राज्यकर्ते आणि संबंधित बांधकाम खात्यातली सर्व अधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर जी दुर्घटना घडली गेली, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी बसवला गेला। लोकसभेची निवडणूक होती, घाई गडबडीनं नरेंद्र मोदीच्या हस्ते ते पुतळ्याचं अनावरण करायचा कार्यक्रम केला आणि घाई गडबडीत कोणालाही त्याची म्हणजे एखाद्या वेळा अक्कल नसणाऱ्या माणसाला, मूर्तिकाराला ते पुतळा बसवायला दिलं। घाई गडबडीमध्ये करोडोच्या करोडो रुपये त्या ठिकाणी चुराडा झाला आणि आमची जी अस्मिता शिवाजी महाराजांची आम्ही जपतो ते त्या ठिकाणी या मोदी सरकार आणि एकनाथ शिंदेचं सरकार त्याला पायदळ तुडवायचा प्रयत्न केलेला आहे। अशा नालायक सरकाराचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतोय। एवढंच त्या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती जो छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभा केलेला होता, खऱ्या अर्थानं नौदलाचा कार्यक्रम गेल्या वर्षी होता आणि या ठिकाणी काही गडबडीनं फक्त या शिंदे सरकारनं गडबड करून त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी आपल्या ठाण्यातील एका कॉन्ट्रॅक्टरला आपल्या कमिशनसाठी खऱ्या अर्थानं ज्याला अनुभव नसताना त्याला बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली। त्याबद्दल प्रथमतः मी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निषेध करतो आणि ज्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थानं या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी जो किल्ला बांधला त्या किल्ल्यावरती 8 महिने सुद्धा उभा राहू शकणार नाही अशा पद्धतीचा पुतळा उभा केला, हे अतिशय निंदनीय आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। अवघ्या काही महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा जर अशा पद्धतीने पडत असेल तर महाराष्ट्रामध्ये
जे टक्केवारीचं सरकार आलेलं आहे त्यांच्या भावना नक्की काय आहेत या सगळ्या जनतेला समजत आहे। यांनी शिवाजी महाराजांच्या सारखं आमचे जे दैवत आहे याच्या पुतळ्यामध्ये सुद्धा टक्केवारी सोडलेली नाही। अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम करायचं। रस्त्याची कामं असू देत, पुलांची कामं असू देत, म्हणजे आतापर्यंत रस्त्याला खड्डे पडालेत, पुलं पडायला लागलेत, आता महाराजांचा पुतळाही यांनी सोडलेला नाही। अशा पद्धतीच्या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो। खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राम मंदिरची उद्घाटन हे पूर्तता झाल्याशिवाय करू नका अशा पद्धतीची भावना ही सर्व संत महंतांनी मांडलेली होती। पण या मोदींना त्याच्या पाठीमागे फार घाई लागलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काम कसंही असू दे पण आपल्याच हस्ते उद्घाटन झालं पाहिजे। डिसेंबरमध्ये मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं। नौदलावरती आता त्याची जबाबदारी फिक्स केली जाते, पण ज्या वेळेला अडचण असते त्यावेळेला आपण मिलिटरी बोलवतो, नौदल बोलवतो किंवा एअरफोर्स बोलवतो, त्यांच्याकडून कधीही चुका होऊ शकत नाही। मुख्यमंत्र्यांनी एक हास्यास्पद असं वाक्य दिलंय की ताशी 45 किलोमीटर वेगाने वारं वाहत होते। समुद्र किनाऱ्यावरती ज्या वेळेला पुतळा उभा केला जातो त्यावेळेला त्या किनाऱ्याच्या वाऱ्याला सांगू शकत नाही की सावकाश व्हा म्हणून। त्या पद्धतीची जोडणा, त्या पद्धतीचं नियोजन हे त्या खात्याचं असणं आवश्यक आहे। ही खात्याची चूक नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरकडून यांनी पैसे खाल्ले आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं भ्रष्टाचार झाला।